विदर्भातील महत्त्वाच्या गोसीखुर्द प्रकल्पाशी संबंधित एक धक्कादायक वास्तव समोर आले। गेल्या 8 महिन्यांपासून कालवा फुटलेला असून लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे। मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये, अशी गंभीर बाब उघड झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागील ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कालव्याला मोठे खिंडार पडले। त्यानंतर आजतागायत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही। विशेष म्हणजे हा कालवा अवघ्या 2 वर्षांपूर्वीच तयार करण्यात आलेला होता। त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होतोय। उन्हाळ्याच्या तडाख्यात शेतकरी पाण्यासाठी हवालदिल असताना कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले पाणी नाल्यात वाहताना दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। गोसीखुर्द प्रकल्प हा लाखो शेतकऱ्यांचा आधार मानला जातो, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पाची उपयुक्तता कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे। आता तरी जलसंपदा विभागाने तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येते। एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे, जे विदर्भाला वरदान मानला जाणारा गोसीखुर्द प्रकल्प हे आज प्रशासकीय दुर्लक्षणामुळे लाखो लिटर दररोज पाणी वाया जात आहे। जवळपास 8 महिन्याच्या अगोदर पावसाळ्यामध्ये ह्या गोसीखुर्द कालव्याचा पाट फुटला आहे आणि इथून बाजूला असलेल्या जंगलामध्ये पाणी वाया जात आहे। या उन्हाळी धान पिकाच्या वेळेस शेतकऱ्यांना जे पाण्याचं महत्त्व असते, पाण्याची जे गरज असते, परंतु ते शेतकऱ्यांना पाणी दिलं जात नाही आहे। हे प्रशासनाचं नाकर्तेपणा म्हणायचं की कंत्राटदाराचं दुर्लक्ष की दोघांच्याही संगनमतानं होत असलेला हा प्रकार हे सध्या कळायला मार्ग नाही। मागील 8 महिन्यापासून ह्या कालव्यातून पाणी बाहेर जात आहे, परंतु प्रशासकीय यंत्रणा सिंचाई विभाग याकडे का बरं दुर्लक्ष करत आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। 2 वर्ष अगोदर झालेला काम आणि त्यानंतर हा एका पावसामध्ये फुटून जातो आणि इथलं सगळं पाणी एक जंगल परिसरामध्ये जात आहे। जे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होतं ते शेतकऱ्याला पाणी मिळत नाही आहे। प्रशासन अजूनही कुंभकर्णाच्या झोपेत आहे का, मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मिथुन मेश्राम, जनशक्ती न्यूज, चंद्रपूर। मिथुन मेश्राम, जनशक्ती, चंद्रपूर।